पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळ, सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक असे ज्यांना म्हणू ते संजयजी आवटे, सर्व पुरस्कार्थी त्यात मृणालिनी ताई आहेत आणि दीपक आहेत, मीनाक्षी आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचं नियोजन करणारे अंकुश अण्णा काकडे आणि खरं दोघंही सभ्य आणि फार मोठे राजकारणी आहेत, उल्हासदादा पवार आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम नमस्कार. आज खऱ्या अर्थाने पत्रकार आहोत असं मला आता खात्री पटली आहे आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला आहे असं मला आज वाटतं आहे. कारण असं पूर्वी म्हटलं जायचं की तुम्ही कला क्षेत्रात असा, साहित्य क्षेत्रात असा किंवा अशा संबंधित क्षेत्रामध्ये असाल तोपर्यंत पुण्यातनं तुम्हाला पाठीवरती थाप मिळत नाही, तोवर तुम्ही साहित्य किंवा कला क्षेत्रात काही काम केलं आहे असं मानलं जात नाही. त्यामुळे आज पुण्यातनं पत्रकारितेच्या कामासाठी ही थाप पहिल्यांदा मिळते. त्यामुळे आज पत्रकार आहोत असं मला स्वतःला आता पटलं आहे आणि ही खात्री झाली आहे. पण ज्या नावाने पुरस्कार मिळतो आहे तेही फार मोठं नाव आहे. पत्रकारितेमध्ये राहून खरं तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तुम्ही फार मोठे विषय मांडावे किंवा मोठ्या विषयांना वाचा फोडावी, मोठी तत्वचिंतनपर तुम्ही लिहावं असं म्हटलं जातं. पण सगळ्यात महत्त्वाचं सामान्य माणसाची निगडी, तिथल्या टोकाच्या माणसाशी संबंधित जे प्रश्न असतात, सामान्य माणसाचा जो आवाज बनतो, वॉटर मीटर गटरची पत्रकारिता त्यांच्यापर्यंत पोहोचवणारी, त्यांच्या समस्यांना आवाज देणारी जी पत्रकारिता आहे ती वरुणराज भिडे यांनी खूप काळ केली. सोबतच त्यांनी राजकारणाबद्दल बरंच लिखाण केलं, पण मूळ जी त्यांची पत्रकारिता राहिली सुरुवातीच्या काळामध्ये ती इथल्या सामान्य माणसाची त्यांची नाळ जोडलेली होती आणि त्यामुळे त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळतो आहे. हा एक फार महत्त्वाचा माझ्यासाठी भाग आहे. दुसरी गोष्ट, ज्या शहरामध्ये शिक्षण घेतलं, पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं, त्याच फर्ग्युसन महाविद्यालयाची मातृसंस्था असणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्याच एका शाळेच्या प्रांगणात हा पुरस्कार मिळतो. त्यामुळे हा अधिक खास आहे माझ्यासाठी हा पुरस्कार. पुण्यासोबतच विशेष नातं अगदी म्हणजे तसा पुण्यातला मिळणारा हा पत्रकारितेतला पहिला पुरस्कार असला तरी महाविद्यालयीन काळामध्ये जवळच इथे भरतनाट्य मंदिरमध्ये पुरुषोत्तम करंडकच्या काळात पहिला पुरस्कार तेव्हा मिळाला होता. काकाजी जोगळेकर अभिनयाचा पुरस्कार त्याच्यासाठी असायचा 98 साली, तो पहिला पुरस्कार. आणि इथेच हाकेच्या अंतरावरती आज हा पत्रकारितेतला पुरस्कार मिळतो आहे. अर्थात अभिनयाचा इथे काही संबंध नाही, पण पत्रकारितेशी संबंधित हा पुरस्कार आहे, त्यामुळे ही फार आनंदाची बाब आहे. बाकी मित्रांनी भूमिका मांडल्यात, वेळ माझ्याकडे कमी आहे, फार थोडक्यात इथे मतं मांडायची आहेत. पण आजच्या काळामध्ये पत्रकारांना पुरस्कार दिले जावेत ही फार बाब पणाला सुखावणारी असते. कारण आज पत्रकारांना खरंच पुरस्काराची आणि तुमच्या पाठिंब्याची गरज आहे असं नेहमी म्हटलं जातं आहे. गेल्या विशेष करून 10-12 वर्षांमध्ये पत्रकारिता एका संक्रमण अवस्थेतून जाते आहे आणि अशा वेळेस मुख्य प्रवाहातली माध्यमं ही नेहमीच टीकेची धनी होत असतात. मी गेल्याही कार्यक्रमात म्हटलं होतं, राज ठाकरे जेव्हा त्या कार्यक्रमात होते त्यांच्या हस्ते एक पुरस्कार मिळाला होता, तेव्हाही म्हणालो होतो की ज्या अशा काळामध्ये जेव्हा पत्रकारांना मोठ्या प्रमाणात तिरस्कार केला जातो, अशा काळात पुरस्कार मिळणं ही फार सुखावणारी बाब आहे. त्यामुळे पत्रकारांच्या पाठी उभं राहणं, पत्रकारांच्या मागे अनेकांनी उभं राहणं किती गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. कारण पत्रकार कोण नक्की याच्याबद्दल अनेक गैरसमज अनेकांचे आहेत. विशेष करून जेव्हा सोशल मीडियाच्या या काळामध्ये पत्रकारांची भूमिका ही सोशल मीडियाच्याच एका चष्म्यातून बघितली जाते. नक्की पत्रकार हा सोशल मीडियाच्या काळातला कोण आहे, खरा पत्रकार कोण आहे, कंटेंट क्रिएटर हा पत्रकार आहे असं अनेकांना मधल्या काळामध्ये वाटू लागले. त्यामुळे कंटेंट क्रिएटरच्या नावाने केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी या पत्रकारांच्या नावे अनेकदा समोर येतात आणि त्याचं बऱ्याचदा ते आमच्या माथी मारलं जातं असं मी म्हणेन. बऱ्याचदा मी इथे पत्रकारांची बाजू घेण्यासाठी म्हणून उभा असा 100% नाही आहे, पण ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. कारण मी जसं म्हटलं की पत्रकारांना मधल्या काळामध्ये खूपदा टीकेचं धनी व्हावं लागलं आहे आणि त्याच्यातल्या ज्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने इथे मांडू शकेन थोडक्यात ती सांगेन. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की मी मगाशी जो उल्लेख केला की पत्रकारांच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये भूमिका कुठल्या मांडल्या जात आहेत. मुख्य प्रवाहातली माध्यमं भूमिका मांडत नाहीत, पण मुख्य प्रवाहात राहूनसुद्धा तुम्ही भूमिका उत्तमपणे मांडू शकतात. ह्याचं एक उदाहरण म्हणजे आपल्यासमोर आहेत स्टेजवरती संजय आवटे आहेत. एका मुख्य प्रवाहाच्या माध्यमात त्या आहेत, भूमिका मांडतात. मीही एका मुख्य प्रवाहात गेली काही वर्ष काम करतो आहे. मुख्य प्रवाहात राहून भूमिका मांडता येत नाहीत, परिस्थिती बदललेली आहे, राजकीय हस्तक्षेप प्रचंड आहे, पत्रकार दबावाखाली आहेत, अशी एक ना एक कारणं दिली जात जरी असली तरी माझ्या मते
त्यावेळेस या कारणांचा आधार घेऊन भूमिका न मांडणं हा पलायनवाद आहे. त्या पलायनवादाच्या आहारी पत्रकारांनी जाऊ नये. तुमच्यासाठी हे कारण ठरता कामा नये. तुम्हाला तुमची भूमिका मांडायची असेल, तुम्हाला तुमची भूमिका योग्य प्रकारे मांडायची असेल, तुम्हाला जर व्यवस्थेला प्रश्न विचारायचे असेल, तुम्हाला जर राज्यकर्त्यांना प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्हाला ती मुभा आहे. तुमची त्यासाठी तयारी आहे का, हा प्रश्न पत्रकारांनी स्वतःला विचारायला हवा. आणि जर तुमची तयारी असेल तर ते सहज शक्य आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि मी जसं मागच्या एका कार्यक्रमात म्हणालो होतो की पत्रकारांनी मग त्या भूमिका मांडण्याची किंमत मोजण्याची देखील तयारी ठेवावी. माझ्या मते फार काही अवघड नसतं हे करत असताना. फार तुम्हाला किंमत मोजायची तयारी असेल तर तुमची भूमिका जेव्हा तुम्ही मांडतात तेव्हा जनता, तुमचा प्रेक्षक वर्ग, तुमचा वाचक वर्ग त्या भूमिकेचं स्वागत करतो, तुम्हाला डोक्यावर घेतो आणि मग आजच्यासारखे असे पुरस्कार आम्हाला मिळतात. आणि म्हणून आम्हाला सुखावल्याची एक भावना असते की कोणीतरी बघतंय, कोणीतरी आपल्या पाठीमागे उभं आहेत. पण थोडक्यात मी एक शेवटचं मला मत इथे मांडायचं आहे, कारण तसा वेळ कमी आहे. मला या सोशल मीडियाच्या काळात ज्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मला इथे महत्त्वाचं एक मत मांडायचं होतं. ते म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की पत्रकार नक्की कोण आहे, हे थोडंसं ती डिफायनिंग लाईन आजकाल कमी झाली आहे की पत्रकाराचं डेफिनेशन नक्की काय. आजकाल ज्याच्या हातात मोबाईल फोन आहे तो प्रत्येकजण आज पत्रकार आहे. हे तसं म्हणताना खूप सोपं वाटतं, पण द रिअल डेंजर लाईज देअर विदिन असं मला वाटतं की तो सगळ्यात मोठा धोकाही तोच आहे. ज्याने मोबाईल हातात घेऊन तुम्ही लोकांच्या समस्या तिथे मांडत असलात आणि तुम्ही त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असलात तरी तीच एक कदाचित धोक्याची ही रेषा ठरते, ज्याच्यातून पत्रकार नक्की कोण आणि कंटेंट क्रिएटर कोण आणि भूमिका मांडणारा कोण हे कळत नाही आहे. त्यामुळे त्याचा बऱ्याचदा रोष हा पत्रकारांना सहन करावा लागतो. मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन याच्यामधला फरक थोडासा धूसर आहे, ज्याच्याबद्दल प्रेक्षकांना आणि वाचकांनाही कदाचित माहिती असावी. त्यामुळे मिसइन्फॉर्मेशन थोडक्यात म्हणजे त्याच्याबद्दल बऱ्याचदा बोललं जातं की मिसइन्फॉर्मेशन ही चुकीची माहिती आहे आणि डिसइन्फॉर्मेशन ही जाणीवपूर्वक पोचवलेली किंवा जाणीवपूर्वक तयार केलेली पसरवलेली माहिती आहे. आजच्या काळात आपण हा दुसरा जो प्रकार आहे डिसइन्फॉर्मेशनचा तो जास्त प्रमाणात बघतो आहे आणि तो डिसइन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यातला फरक पोहोचवणं हे पत्रकारांचं काम जितकं आहे तितकंच ते वाचकांचं, प्रेक्षकांचं आहे. सुज्ञपणे आपण याच्यातली मिसइन्फॉर्मेशन कुठली आहे, डिसइन्फॉर्मेशन कुठली आहे हे आपण ओळखावं, जाणावं, ज्याच्यातून कळेल. कारण बऱ्याचदा काय होतं, यूट्यूबच्या माध्यमातून अनेक पत्रकार भूमिका मांडत असतात. खूप सोपं असतं अनेकांना तिथे प्रश्न विचारणं, कारण त्या प्रश्नाच्या तुमच्या धारेवरती, तुमच्या लाईन ऑफ फायरमध्ये अनेक पत्रकार असतात, ज्याच्यामध्ये अनेकदा तुम्ही चांगल्या कामांनाही प्रश्न उपस्थित तिथे केले जातात. त्यामुळे ती जी यूट्यूबच्या माध्यमातून एक गेटो तयार झाला, एक आपलाच कम्फर्ट झोनमध्ये आपापल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत, आपल्या विचारधारेपर्यंत, आपल्या मानणाऱ्या किंवा आपल्याला वाटणाऱ्या जवळच्या आयडिओलॉजीच्या जवळ जाऊन भूमिका मांडणारा एक वर्ग आहे. त्याच्यामुळे खरी भूमिका मांडणाऱ्यांना, निरपेक्ष पद्धतीने भूमिका मांडणाऱ्यांना, न्यूट्रल पद्धतीने भूमिका मांडणाऱ्यांना नेहमी त्रास होता. अर्थात न्यूट्रल अशी कुठली पत्रकारिता नसते, पण तरीसुद्धा पत्रकार म्हणून जेव्हा तुम्ही न्यूट्रली काम करायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावरती तो प्रश्न उपस्थित होतो. त्याच्यातलं मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन ओळखणं, म्हणजे ती देणं जेवढं पत्रकारांचं काम आहे ते ओळखणं देखील हे प्रेक्षकांचं काम आहे, जेणेकरून चांगल्या पत्रकारांचं काम हे झाकलं जाणार नाही आणि प्रश्न विचारले जाणार नाही. मी मागे संजयजी तुम्हाला एकदा फोन केला होता मागे एका बातमीच्या संबंधित, म्हणजे पुण्यातच हा पुरस्कार मिळावा आणि मधल्या काळातल्या 2 मोठ्या बातम्या ज्या झी24 तासनं केल्या त्या पुण्यातल्याच असाव्या, हाही एक आजच्या कार्यक्रमाचा योगायोग आहे. पण जेव्हा एखादी बातमी आज शोधपत्रकारितेच्या माध्यमातून केली जाते तेव्हा त्या बातमीवरच प्रश्न उपस्थित करण्याची एक नवीन भूमिका दुर्दैवाने बघायला मिळते की पत्रकारितेतली ही बातमी कशी आहे, त्यापेक्षा ही बातमी नेमकी कुठून आली याच्याबद्दलच प्रश्न उपस्थित जेव्हा केले जातात तेव्हा भूमिका मांडणाऱ्या पत्रकारांनाही, अशी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी 2 पावलं मागे जावं असं वाटतं. त्यामुळे जेव्हा हे 2 प्रकार मी म्हटलं की मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशनमधला फरक आपण ओळखू तेव्हा या भूमिका आपल्याला पत्रकारांच्या काय आहेत त्या स्पष्टपणे अधिक कळू शकतील. फार बोलणार नाही कारण पुढे अनेक वक्त्यांना इथे बोलायचं आहे. पण आज एका महत्त्वाच्या, महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा हा पुरस्कार मानला जातो. पत्रकार वरुणराज भिडे यांनी, जसं मगाशी मी म्हटलं की पत्रकारितेत तर त्यांचं मोठं काम आहे, पण राजकीय पत्रकारिता याच्यात त्यांनी फार मोठं योगदान केलं आहे. आमच्यासाठी फार आयडिओलॉजिकल अशा ज्या गोष्टी आम्ही मानतो की राजकारणात आज आम्ही गेली 25 वर्ष पत्रकारिता करत असताना टी व्हीमध्ये जे रेफरन्सेस आम्ही बऱ्याचदा वापरतो की राजकीय घराणी, आज याची नेहमी चर्चा होते, तर राजकीय घराण्यांबद्दल त्यांचं एक उत्तम पुस्तक आहे की महाराष्ट्राचं राजकारण कसं फक्त काही निवडक घराण्यांमध्येच अडकून राहिलेलं आहे, याच्याबद्दल त्यांनी उत्तम लिखाण त्यांनी केलेलं आहे. तिसरा डोळा हे या शीर्षकाखाली ते लिहायचं, त्याचं पुस्तक आहे माझ्या मते त्यांनी लिहिलं होतं की त्यांचं सदर त्यांचं असायचं. पण तिसरा डोळा आज बघताना आपल्याला ऐकताना ही खूप रेव्होल्युशनरी आपल्याला कॉन्सेप्ट वाटू शकते, पण त्या काळी
त्यांनी त्याच्याबद्दल लिहिलं आणि अनेक राजकीय नेत्यांशी संबंध चांगले ठेवूनसुद्धा उत्तम प्रकारे कशी पत्रकारिता केली जाऊ शकते याचा त्यांनी खूप उत्तम उदाहरण दिलं होतं. अशा एका महत्त्वाच्या पत्रकारांच्या नावाने हा पुरस्कार मिळतो आहे, त्याचा मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो. आपल्याला माझं नाव या पुरस्कारासाठी स्वीकार. खरं तर मला आणखी एक या समितीमध्ये आमचे मित्र अरुण मेहत्रे होते आणि मला मगाशी त्यांचा उल्लेख झाला म्हणून मला आवर्जून क्लिअर तिथे करते. फार वर्ष त्यांनी झी 24 तासमध्ये ते होते, पण तिथे त्याच्याहीपेक्षा ते आता सध्या आपली स्वतःचं एक मुक्त पत्रकार म्हणून ते काम करता गेली काही वर्ष. पण तरीसुद्धा अरुण आणि मी पुन्हा एकदा पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एकत्रित तिथे आम्ही राहायचो आणि त्या हॉस्टेलच्या एका मित्रांचा त्याच्यात समावेश असणं हा देखील एक चांगला योगायोग आणि हॉस्टेलचाच विषय निघाला म्हणून आणखी एक योगायोग, म्हणजे बरेच योगायोग आहे आज. खरं तर कॉलेजच्या काळात असताना, विद्यार्थी दशेमध्ये असताना, आता राजसाहेब इथे नाही आहेत, पण विद्यार्थी दशेत असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेसोबत काम करण्याचा खूप जवळनं योग त्या काळी आला होता आणि आज पुण्यातच पुरस्कार मिळतो आणि तेही राज ठाकरेंच्याच हस्ते मिळतो. हाही एक आणखी योगायोग खरं तर म्हणावं लागेल. पण खूप छान वाटतं जेव्हा असे पुरस्कार मिळतात आणि खूप एक कॉन्फिडन्स वेगळा येतो. आणि जसं मगाशी मीनाक्षी म्हणाल्या की पत्रकारांच्या कुठलेही मुद्दे असेल, मीनाक्षी एज्युकेशनचा मुद्दा उपस्थित करतात, दीपक अनेक सामाजिक मुद्द्यांवरती काम करतात, मृणालिनीताई अनेक वर्ष विवेचन करतात, महत्त्वाच्या राजकीय गोष्टींवरती लिखाण करतात. या सगळ्या पत्रकारांच्या सोबत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांसोबत आज इथे हा पुरस्कार मिळतो आहे. फार एक भारावून देण्याने पुण्यात मिळतो आहे, हे खूप सुखावणारं आहे. या पुरस्कारासाठी आपल्याला माझं नाव योग्य वाटलं आणि हा पुरस्कार दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.